Morning students. I welcome all of you for this video lecture. We are discussing the first unit of your syllabus. Today we have to discuss scales of measurement. म्हणजे आपण वेगवेगळ्या व्हेरिएबल्सचं मोजमाप ज्यावेळेला करत असतो त्याला त्यासाठी कोणते स्केल्स वापरायचे हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाची उत्तर आपल्याला काळजीपूर्वक द्यावी लागतात. प्रॉपर स्केल जर आपण मेजरमेंटसाठी नाही वापरलं तर आपली मेजरमेंट्स चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे स्केल्स ऑफ मेजरमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग अँड वी हॅव टू प्रॉपरली अंडरस्टँड इट. देर आर 4 टाईप्स ऑफ स्केल्स. 4 प्रकारचे स्केल्स आहेत. एक नॉमिनल स्केल, ऑर्डिनल स्केल, रेशो स्केल आणि इंटरवल स्केल. आता हे स्केल्स काय आहेत ते आपण डिटेल्समध्ये बघूया. तर नॉमिनल स्केल म्हणजे इट इज नॉमिनल. इट्स नेम इट सेल्फ इंडिकेट्स इट्स मीनिंग. म्हणजे काय? नॉमिनल फक्त ते नावापुरतं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तर क्रिकेटमध्ये MS धोनी 7 नंबरची जर्सी वापरत होता. सचिन तेंडुलकर 10 नंबरची जर्सी वापरत होता. एखाद्या गावामध्ये घरांना नंबर दिलेले असतात, विद्यार्थ्यांना रोल नंबर्स दिलेले असतात. मग आता उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याचा रोल नंबर 1001 आहे, त्याच्याऐवजी आपण त्याला 10,001 दिला तरी काही फरक पडत नाही. इट इज ओनली फॉर द आयडेंटिफिकेशन. तर अशा प्रकारचं जे स्केल आहे त्याला म्हटलं जातं नॉमिनल स्केल. कॅटेगरिकल डेटा अँड नंबर्स दॅट आर सिम्पली यूज्ड ॲज आयडेंटिफायर्स ऑर नेम्स रिप्रेझेंट नॉमिनल स्केल ऑफ मेजरमेंट. म्हणजे फक्त नावापुरतं आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ माझं नाव आहे कलंगे, धनंजय कलंगे. आता त्याच्याऐवजी काहीतरी वेगळंच नाव ठेवलं तर काय फरक पडणार? आयडेंटिफिकेशन बदलणार, दॅट्स ऑल. आता BSc 1चा तुमचा वर्ग आहे, त्याचं नाव आपण बदललं, काय फरक पडणार आहे? आयडेंटिफिकेशन त्याचं बदलणार आहे. सो नॉमिनल स्केल म्हणजे ते फक्त नॉमिनल असते. जसं की मुलांचा डेटा कलेक्ट करत असताना त्यांचा जेंडर आपण नोटिफाय करत असताना मेलसाठी आपण M वापरू, फिमेलसाठी आपण F लिहिलं, किंवा कोणीतरी फिमेलसाठी 1 लिहिलं, मेलसाठी 2 लिहिलं, कोणीतरी फिमेलसाठी 0 लिहिलं, मेलसाठी 1 लिहिलं. इट्स ओके, ओनली फॉर द पर्पज ऑफ आयडेंटिफिकेशन. तर त्याला म्हटलं जातं नॉमिनल स्केल. ओके. सो नॉमिनल स्केल आपण खूप ठिकाणी वापरत असतो. कॅटेगरिकल डेटा म्हणजे जिथं आपल्याला वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये ऑब्झर्वेशन्स सेग्रिगेट करायचे असतात, डिवाइड करायचे असतात, अशा केसमध्ये आपण नॉमिनल स्केल वापरत असतो. दुसरं स्केल आहे दॅट इज ऑर्डिनल स्केल. An ordinal scale is a scale that uses labels to classify measurements into ordered classes. तर ऑर्डिनल स्केलमध्ये सुद्धा आपण काय करतो? लेबल्सच वापरतो. पण ते जे लेबल्स असतात त्याला एक विशिष्ट असा क्रम असतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एखादा आईस्क्रीमचं ब्रँड असेल आणि विचारलं आईस्क्रीमची टेस्ट कशी आहे, तर त्याचं उत्तर देणारा माणूस वेगवेगळ्या टाईपने उत्तर देऊ शकतो. म्हणजे टेस्ट एकदम एक्सलंट आहे, किंवा व्हेरी गुड आहे, किंवा गुड आहे, किंवा इट्स ओके, फेअर आहे, किंवा एखाद्याला एकदम खराब टेस्ट लागली तर तो म्हणजे टेस्ट इज व्हेरी बॅड. तर आता हे जे लेबल्स आहेत, बॅड, गुड, व्हेरी गुड, एक्सलंट वगैरे, हे लेबल्स आहेत. त्याचे क्लासिफाय केलं आपण त्याला कोणत्या कॅटेगरीमध्ये ते आईस्क्रीम टाकायचं. पण हे कसे आहेत? ऑर्डर्ड आहेत. म्हणजे एक्सलंटची टेस्ट व्हेरी गुडपेक्षा चांगली,
व्हेरी गुड गुडपेक्षा चांगलं, गुड हे फेअरपेक्षा चांगलं, फेअर हे बॅडपेक्षा चांगलं, असं त्याच्यामध्ये एक चढता किंवा उतरता क्रम असतो. तर अशा प्रकारचे जे व्हेरिएबल्स आहेत किंवा अशा प्रकारचं जे मेजरमेंट आहे त्याला आपण ऑर्डिनल स्केल असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ एखादा सिनेमा कसा आहे, चांगला आहे वाईट आहे, ऑर्डिनल स्केलमध्ये आपण मोजमाप करतो त्याचं. मिलिटरीमध्ये रँकिंग असते, लेफ्टनंट, कर्नल, सेकंड लेफ्टनंट वगैरे अशा प्रकारचं जे रँकिंग आहे त्यांचं, त्याच्यामध्ये एक क्रम आहे, प्रत्येकाला एक लेबल दिलं आहे, पण तो कसा आहे चढता क्रम आहे. सिनियरिटी कुणाची आहे, कोण कुणापेक्षा जास्त सिनियर आहे, कोणापेक्षा जास्त अधिकार आहेत, हे त्याच्यावरून ठरत असते. सो इट इज कॉल्ड ऑर्डिनल स्केल. लक्षात आलं. सो नॉमिनल स्केल आणि ऑर्डिनल स्केल ह्या दोन्ही स्केलमध्ये आपण काय करतो, लेबल्स वापरतो, त्याला नावं देतो. पण नॉमिनल स्केलमध्ये काय होतं की ती ऑर्डर मॅटर करत नाही. म्हणजे मी मेल अगोदर लिहिलं आणि फिमेल नंतर लिहिलं, इट डझंट मॅटर. पण ऑर्डिनल स्केलमध्ये काय होतं की एक्सलंट शुड बी हायर टू द व्हेरी गुड, त्याच्यामध्ये क्रम महत्त्वाचा आहे. मग अशा ठिकाणी जिथं क्रम महत्त्वाचा असतो आहे अशा व्हेरिएबल्सच्या मेजरमेंटमध्ये आपण ऑर्डिनल स्केल वापरत असतो. तर हे दोन्ही जे स्केल आहेत हे खास करून आपल्याला ॲट्रिब्यूट डेटा जो आहे, म्हणजे ज्याचा आपल्याला मोजमाप करता येत नाही, जे व्हेरिएबल्स आपल्याला नंबर्समध्ये मांडता येत नाही आहेत, अशा व्हेरिएबल्ससाठी आपण हे दोन्ही स्केल वापरत असतो. म्हणजे की उदाहरणार्थ मला विद्यार्थ्यांची 5 गट तयार करायचे आहेत. 5 गट मी तयार केले तर त्यांना मी वेगवेगळी नावं देऊ शकतो. म्हणजे आता उदाहरणार्थ एका गटाला विद्यार्थ्यांच्या मी नाव दिलं उदाहरणार्थ टायगर, ग्रुप टायगर. से दुसरा ग्रुप लायन, तिसरा से ग्रुप एलिफंट, चौथा से ग्रुप लेपर्ड. नावं दिली. आता ही नावं गटामध्ये एकमेकांना मिक्स केली तर काय फरक पडणार नाही. त्या ग्रुपच्या आयडेंटिफिकेशनसाठी आपण ते नाव त्याचं वापरलेलं आहे. पण विद्यार्थ्यांना आता मला ग्रेड्स द्यायचे आहेत. त्यांनी एखादं चित्र काढलं असेल आणि त्या चित्राला मला ग्रेड द्यायचे आहे, म्हणजे शेरा द्यायचे आहे त्याच्यावरती. मग उत्कृष्ट, चांगला, बरा, वाईट असे शेरे मी दिले, इट बिकम्स अ ऑर्डिनल स्केल. मोजमाप करता येत नाही, नंबरमध्ये आपल्याला मांडता येत नाही, मग आपण हे 2 प्रकारचे स्केल त्याच्यासाठी वापरू शकतो. म्हणजे इथं उदाहरणं 2 उदाहरणं लिहिलेली आहेत पहा ऑर्डिनल स्केलची. हाऊ सॅटिस्फाईड आर यू विथ आवर प्रॉडक्ट्स. एखाद्या कंपनीचं प्रॉडक्ट असेल तर ते विचारतात आमच्या प्रॉडक्ट्सबाबत तुमचं मत काय आहे, तुम्ही कशा प्रकारे समाधानी आहात का. मग ते म्हणतात तुम्ही स्केलवरती काय मेजरमेंट द्या, 1 2 3 4 5. तुम्ही ह्याच्यातलं रेटिंग द्या मला. 1 म्हणजे टोटली सॅटिस्फाईड, सॅटिस्फाईड, न्यूट्रल, डिससॅटिस्फाईड, टोटली डिससॅटिस्फाईड. म्हणजे ग्राहकाचं त्याच्याबद्दलचं जे मत आहे. किंवा उदाहरणार्थ कस्टमर सर्व्हिस, एखाद्या बँकेमध्ये गेल्यानंतर किंवा एखाद्या दुकानामध्ये गेल्यानंतर, एखाद्या मॉलमध्ये गेल्यानंतर ते विचारलं की आमची सर्व्हिस तुम्हाला कशी वाटते. मग नंबर 1 व्हेरी अनहॅपी, अनहॅपी, न्यूट्रल, हॅपी, व्हेरी हॅपी असं आहे ते. त्याच्यामध्ये मिस्टेक आहे. हॅपी आणि व्हेरी हॅपी असं 1 2 किंवा 4 5 मध्ये पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण ऑर्डिनल स्केलमध्ये त्याचं मेजरमेंट करू शकतो. त्यानंतर कदाचित तुम्हाला असा एक शब्द ऐकायला मिळेल की लिकर्ट स्केल. लिकर्ट स्केल, लिकर्ट स्केल म्हणजे ऑर्डिनल स्केल.
The Likert scale is a variant of the ordinal scale that is used to calculate customer or employee satisfaction. खास करून बिझनेसमध्ये, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये वेगवेगळ्या व्हेरिएबल्स आपल्याला मोजमाप करत असताना, म्हणजे कामगार एखाद्या कंपनीमध्ये काम करताना त्यांचं सॅटिस्फॅक्शन कसं आहे, कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन कसं आहे, प्रॉडक्टचा रिपोर्ट कसा आहे, ह्याचं मोजमाप करण्यासाठी बिझनेस ॲनालिटिक्समध्ये लिकर्टनी जे एक स्केल शोधून काढलं त्याला लिकर्ट स्केल असं म्हटलं जातं. मग त्याचं 5 पॉईंट, 7 पॉईंट, 8 पॉईंट, 9 पॉईंट किंवा 10 पॉईंटपर्यंतसुद्धा लिकर्ट स्केल आपल्याला. त्याच्यात उदाहरण, तुम्ही मोबाईल कंपनीची एखादी सर्व्हिस घेत असेल तर ते म्हणतात रेट करा, तुम्ही आमची सर्व्हिस रेट करा. मग त्याच्यावरती पॉईंट्स असतात वेगवेगळे. ते बेसिकली लिकर्ट नावाच्या संशोधकांनी ते स्केल इम्प्लिमेंट केलं आहे, त्यामुळे त्याला लिकर्ट स्केल असं म्हटलं जातं. त्यानंतर इंटरवल स्केल, म्हणजे आता जे व्हेरिएबल्स आपल्याला मोजमाप करता येत आहे, प्रत्यक्षात मोजमाप करता येतं आहे, त्याचं नंबरमध्ये तो एक्सप्रेस करता येतो आहे, अशा व्हेरिएबलच्या बाबतीमध्ये आपण जे स्केल वापरतो तो इंटरवल स्केल. So interval scale is defined as a numerical scale where the order of the variable is known as well as the difference between these variables. म्हणजे काय की ज्यावेळेला आपण एखादा मोजमाप करत असतो त्यावेळेला त्याची ऑर्डर तर महत्त्वाची आहे. म्हणजे 1 हा 0पेक्षा मोठा, 2 हा 1पेक्षा मोठा किंवा 5 हा 2पेक्षा मोठा, ऑर्डर आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे व्हेरिएबलची व्हॅल्यू 10 आली एकदा आणि एकदा 9 आली तर आपण म्हणणार की 10 ही 9पेक्षा जास्त आहे, ऑर्डर आहेच त्या व्हेरिएबलला. पण त्याच वेळेला त्या दोघांच्यातला जो डिफरन्स आहे तो डिफरन्ससुद्धा जर आपल्याला माहीत असेल तर अशा केसमध्ये आपण इंटरवल स्केल वापरतो. व्हेरिएबल्स दॅट हॅव फॅमिलियर, कॉन्स्टंट अँड कम्प्युटेबल डिफरन्सेस आर क्लासिफाईड युजिंग द इंटरवल स्केल. It is easy to remember primary role of this scale too. Interval indicates distance between two entities, which is what interval scale helps in achieving. म्हणजे ह्याच्यातला फरक जर तुमच्या लक्षात, म्हणजे इंटरवल स्केलचं एक्झॅक्ट इंटरप्रिटेशन तुमच्या लक्षात यायचं असेल तर आपल्याला त्याचं एक उदाहरण बघूया आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. द फॉलोइंग व्हेरिएबल्स फॉल अंडर द इंटरवल कॅटेगरी. म्हणजे कोणतं? फॅमिली इन्कम. व्हॉट इज युअर फॅमिली इन्कम, हा जर प्रश्न विचारला, किंवा व्हॉट इज द टेम्परेचर ऑफ युअर सिटी, डेली मॅक्सिमम आणि मिनिमम टेम्परेचर रेकॉर्ड होतं. आता यामध्ये टेम्परेचरच्या व्हॅल्यूज आपल्याला अशा डिग्री सेल्सिअसमध्ये मांडता येतात. म्हणजे एखाद्या शहराचं तापमान हे 36 डिग्री सेंटीग्रेड आहे असं ज्याला म्हणतो आपण, आणि तापमान कमी होऊन 34 डिग्री सेंटीग्रेड झालं असं ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला 34 इज लेस दॅन 36 हे तर आपल्या लक्षात आलं. म्हणजे त्याच्यामध्ये ऑर्डर आहे. पण त्या दोघांच्यामध्ये 2 सेंटीग्रेड एवढा डिफरन्स आहे. तर तापमान 27 डिग्रीवरून 25 डिग्रीवर आलं तरी तेवढाच फरक पडणार आहे. पण 37 डिग्री सेंटीग्रेडला जेवढी हीट असेल वातावरणामध्ये आणि 34 डिग्री सेंटीग्रेडला जेवढी वातावरणामध्ये हीट असेल, एक्झॅक्टली त्याचं मोजमाप आपल्याला नाही करता येत. म्हणजे 0 डिग्री सेंटीग्रेडचा अर्थ ॲब्सेन्स ऑफ हीट असा नाही होत. म्हणजेच काय ह्याच्यामध्ये, तर हा 0 हा इथं आपल्याला डिफाईन करता येत नाही. The only drawback of this scale is that there is no pre-decided starting point or the true zero value. झिरो व्हॅल्यू त्याच्यामध्ये ॲब्सोल्यूट झिरो असत नाही आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे आपल्याला त्याचा डिफरन्स मोजावा लागतो. The interval scale contains all the properties of the ordinal scale, in addition to which it offers a calculation of the difference between variables.
द मेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस स्केल इज द इक्विडिस्टंट डिफरन्स बिटवीन द ऑब्जेक्ट्स. जसं की आत्ता मी तुम्हाला सांगितलं की 25 डिग्री आणि 30 डिग्री ह्याच्यामध्ये 5 डिग्री सेंटीग्रेडचं अंतर आहे. तर 55 डिग्री आणि 60 डिग्रीमध्ये सुद्धा 5 डिग्री सेंटीग्रेडचं फरक आहे. हा फरक सारखा आहे. पण 60 डिग्री सेंटीग्रेड आणि 30 डिग्री सेंटीग्रेड या ठिकाणी जी उपलब्ध हीट आहे त्याचं एक्झॅक्टली दुप्पट असेल असं काय आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे याचे काय करता येतात, त्याचे डिफरन्सेस आपल्याला घेता येतात. These scales are effective as they open doors for the statistical analysis of provided data. Mean, median, mode can be used to calculate the सेंट्रल टेंडन्सी ऑफ दिस स्केल. म्हणजे पुढे जाऊन त्याचा आपण अभ्यास करणार आहे. अशा प्रकारे मोजमाप केलेला जो व्हेरिएबल आहे त्याचे मीन, मेडियन आणि मोड आपल्याला कॅल्क्युलेट करता येतात. तर हा जो शेवटचा स्केल आहे दॅट इज अ रेशियो स्केल. A ratio scale is defined as a variable measurement scale that not only produces the order of variable but also makes the difference between variables known along with information on the value of true zero. It is calculated by assuming that the variables have an option for zero, the difference between the two variables is same and there is a specific order between the options. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला ट्रू झिरो डिफाईन करता येतो आहे अशा व्हेरिएबल्समध्ये रेशियो स्केल आपण वापरत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल की एखाद्या व्यक्तीचं वजन 50 किलोग्रॅम आहे, बरोबर आहे. आता दुसऱ्या एका व्यक्तीचं वजन 25 किलोग्रॅम आहे. तर आपण असं म्हणू शकतो की या व्यक्तीचं वजन एक्झॅक्टली या व्यक्तीपेक्षा दुप्पट आहे किंवा ह्याच्यापेक्षा निम्पट आहे. म्हणजे मला 2 वस्तू घेतल्या तर मला 25 किलोग्रॅम एक्झॅक्टली मोजता येते, 50 किलोग्रॅम एक्झॅक्टली मोजता येते. ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली मोजता येते. आणि 0 किलोग्रॅम म्हणजे वजनच नाही आहे, वेटलेस. तर ज्या व्हेरिएबल्समध्ये असा एक्झॅक्टली ॲब्सोल्यूट झिरो आपल्याला डिफाईन करता येतो ते व्हेरिएबल्स आपण रेशियो स्केलने मोजत असतो. A ratio scale is used to calculate market shares, annual sales, the price of an upcoming product, the number of customers वगैरे या सगळ्यासाठी रेशियो स्केल आपण वापरत असतो. हाईट, वेट हे सगळे व्हेरिएबल्स म्हणजे 2 सेंटीमीटर हे एक्झॅक्टली 4 सेंटीमीटरचे अर्धे आहेत हे आपल्याला सांगता येतं. त्याच्यामध्ये 0 सेंटीमीटर म्हणजे पॉईंटच, अंतरच नाही आहे. एक्झॅक्टली 0 आपल्याला त्याच्यामध्ये डिफाईन करता येतं. रेशियो स्केलचं व्हॉट इज युअर डॉटर्स करंट हाईट. रेशियो स्केल लेस दॅन 5 फीट, 5 फूट 1 इंच ते 5 फूट 5 इंच वगैरे आपण कॅटेगरी करू शकतो. व्हॉट इज युअर वेट इन किलोग्रॅम्स. एक्झॅक्टली किलोग्रॅम्समध्ये आपल्याला वेट सांगता येतं आहे. रेशियो स्केल आहे. तर आता हे जे वेगवेगळे मेजरमेंट्स आहेत, नॉमिनल, ऑर्डिनल, इंटरवल, रेशियो, तर त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आपल्याला करता येतात बघा. द सिक्वेन्स ऑफ व्हेरिएबल्स इज इस्टॅब्लिश्ड. नॉमिनलमध्ये सिक्वेन्स आपल्याला लावता येत नाही कारण त्या सिक्वेन्सला अर्थ नाही आहे, ती नावं आहेत फक्त. पण ऑर्डिनल, इंटरवल आणि रेशिओ या तिघांच्यामध्ये सिक्वेन्स लावता येतो किंवा त्याचं आपल्याला ऑर्डरिंग करता येतं आणि त्या ऑर्डरिंगला अर्थ आहे. चौघांसाठी मोड कॅल्क्युलेट करता येतो. मेडियन हा फक्त आपल्याला ऑर्डिनल, इंटरवल आणि रेशिओसाठी कॅल्क्युलेट करता येतो. अर्थात ज्याच्यासाठी सिक्वेन्स करता येतो त्याला मेडियन कॅल्क्युलेट करता येतो. मीन आपल्याला इंटरवल आणि रेशिओसाठी फक्त कॅल्क्युलेट करता येतो. नॉमिनल आणि ऑर्डिनल असेल तर मीन कॅल्क्युलेट करता येत नाही. डिफरन्स बिटवीन व्हेरिएबल्स कॅन बी इव्हॅल्युएटेड इंटरवल, रेशिओ दोन्हीमध्ये करता येतं आहे. ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन इंटरवल आणि रेशिओमध्ये करता येतं आहे. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे फक्त आपल्याला रेशिओ स्केलसाठी करता येतं आहे. जसं आत्ता मी तुम्हाला सांगितलं
की एक वजन दुसऱ्याच्या बरोबर दुप्पट आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन, किंवा दुसऱ्याच्या बरोबर निमपट आहे म्हणजे डिव्हिजन, ते आपल्याला रेशो स्केलच्या बाबतीत करता येतं. आणि ॲब्सोल्यूट झिरो हा फक्त रेशो स्केलमध्ये असतो, किंवा ज्या व्हेरिएबलच्या बाबतीमध्ये ॲब्सोल्यूट झिरो आहे त्या व्हेरिएबलच्या बाबतीमध्येच आपल्याला रेशो स्केल वापरता येतं आहे. तर अशा पद्धतीने हे 4 स्केल्स आपल्याला मेजरमेंटमध्ये वापरता येतात. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहिलं स्केल्स ऑफ मेजरमेंट्स, जे 4 स्केल्स ऑफ मेजरमेंट आहेत: नॉमिनल, ऑर्डिनल, इंटरवल आणि रेशो. व्हेरिएबल्स मोजमाप करताना आपण ते वापरत असतो. तर आज या ठिकाणी इथंच आपण थांबूया. Thank you for listening this video. See you next time.